मुख्य अक्षता सोहळा आहे। 3 लाख लोक शहरात असतील, पण तरी देखील आपली नजर ही 15 तारखेवर आहे। 15 तारीख देखील आपल्याकरता खूप महत्त्वाची आहे, कारण जे सोलापूरकर आहेत, सोलापूरची जनता आणि त्याची सेवा ही देखील आपल्याकरता ईश्वर सेवाच आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की 15 तारखेकडे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं आणि या ठिकाणी या सोलापूरमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला विजयी बनवावं। खरं तर सोलापूरचा विचार केला तर दक्षिण भारताचं प्रवेशद्वार आहे। सोलापूरचा विचार केला एक बहुसांस्कृतिक, बहुभाषिक, कष्टकरी, स्वाभिमानी, संघर्षशील अशा लोकांचं शहर म्हणून या सोलापूरची ओळख आहे। संघर्ष ही इथली जीवन पद्धती आहे। हातमाग असेल, यंत्रमाग असेल, उद्योग, विणकर, बिडी कामगार अशा सगळ्यांच्या कष्टातून एक अर्थव्यवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे। आणि आता तर एक नवीन ओळख आपली की हा जिल्हा एक प्रकारे डाळिंबाची राजधानी म्हणून अलीकडच्या काळात ओळखला जातो। अशा पद्धतीने एक नवीन ओळख देखील आपल्याला मिळाली आहे। शेती असेल, सहकार असेल, शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टीचं केंद्र म्हणून आपल्या सोलापूरकडे पाहिलं जातं। सोलापूरची चादर असेल, कडक भाकरी असेल, शेंगा चटणी असेल, हुरडा असेल, ही सगळी ओळख या शहराने मिळवलेली आहे। पण आता या ओळखीसोबत या शहराला एका आधुनिक शहराची ओळख देखील आपल्याला मिळवून द्यायची आहे। आणि म्हणून मागच्या काळामध्ये जेव्हा या महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, ज्या काळात मी महापौर होतो, मोठ्या प्रमाणात आपण या शहरामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला। आपल्याला कल्पना आहे, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं की आपल्याला शहरांचा विकास करायचा आहे। 70 वर्ष या देशामध्ये शहरांकडे दुर्लक्ष झालं, पण मोदीजी म्हणाले शहरांचा विकास करावा लागेल, कारण अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गोष्टींकरता गावातनं लोक शहरामध्ये येतात। आलेल्या लोकांना त्या ठिकाणी राहायला जागा नसते, मग झोपडपट्ट्या तयार होतात, अतिक्रमण होतात, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते, घनकचऱ्याची समस्या निर्माण होते, सांडपाणी नदीतनं आपल्या नाल्यातनं व्हायला लागतं, त्यातनं मच्छर होतात, डास होतात, त्यातनं रोगराई होते, दुर्गंधी होते। शहराचं जीवन हे या वाढत्या लोकसंख्येमुळे त्या ठिकाणी सातत्याने खराब होताना आपण बघितलं। पण 70 वर्ष या शहरीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचं काम त्या वेळच्या सरकारने केलं। पहिल्यांदा मोदीजींनी आल्यानंतर सांगितलं आपली शहरं विकासाचं केंद्र झाली पाहिजेत। ही शहर